तो हे गाईज नमस्कार, मी तुमचा लाडका भाऊ शांतू माने. तर मित्रांनो, मी तुमचं स्वागत करीत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मी आज मुंबईला जात आहे. मुंबईवरून विरारला पहिलं सुरुवातीला तर जीवदानी आईचं दर्शन घेतो. तर त्यानंतर ना 2-3 पॉईंट फिरणार आहेत आम्ही. तर चला मित्रांनो, बघू आता पुढं गेल्यानंतर ना कळणच. लेट्स गो. काष्टे गावातील टोल नाका. तर मित्रांनो, आता दौंड स्टेशनपाशी पोचलो आहे. तिकीट वगैरे घेऊ आणि थेट निघूया. चला मित्रांनो. तर मित्रांनो, इंदोरची गाडी आमची कॅन्सल झाली आहे. आता दुसरा ऑप्शन बघू कोणता तरी. रवी बघा आमचा हसतोय का आता. हे बघ वरती रवी. राहुल शेठ काय म्हणायचं आता या विषयानुसार? आता वेट करू आता काय. तर जाऊ आपण आता, बघू कोणतं तरी ऑप्शन काढूया. नमस्कार मित्रांनो, आमची गाडी पण काही कॅन्सल झाल्यामुळे लेट झाली. नाही डायरेक्ट कॅन्सल झाली. आम्ही आता दुसऱ्या गाडीत जातो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. तर मित्रांनो, आता चला बघू आता पुढं गाडीमध्ये बसतो. गर्दी बघा, गर्दी. पॉवर बँक कसली पॉवर बँक कसली तुझी माझी का दादाची ना. तर मित्रांनो, आपली गाडी आली आहे बघा. तर चला जाऊया मित्रांनो. आमच्या जी गाडी आहे, गाडीमध्ये गर्दी किती आहे बघा. बघा दाखव सगळीकडे. बसायला जागा नाही. काय सांगायचं तुम्हाला? कशावर बसलाय तू? तू म्हणतोय राहुल, एक लोरी म्हण रे वाळा. झोपू नको, उठ. गाणं म्हण चल. काट. मित्रांनो, भूक लागल्यामुळे जेवण करीत आहेत. शेंगदाण्याची चटणी आणि चपाती खूप मस्त लागली. समोसे ग्राम समोसे. तर मित्रांनो, कल्याणमध्ये उतरल्यानंतर ना सुरुवातीला टॅक्सीवाल्याला विचारलं विरारला जायचं आहे. तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता कल्याणमध्ये पोचलो आहे. मित्रांनो, अशी एक वेळ आली की बस आणि सर्व काही बंद आहे. आम्हाला जीवदानीला जायचं विरारला, पण काही नसल्यामुळं अडचण खूप आलेली आहे. बघू आता डायरेक्ट उद्या कोण नाही तर कोणती तरी गाडी भेटली तर डायरेक्ट जाऊया. तर मित्रांनो, शेवट आम्ही रेल्वे प्लॅटफॉर्मवर मुक्काम केलं आणि 4 वाजता गाडी असल्यामुळे थोडा टाइमपास गप्पा वगैरे मारले. दिसतंय सोनबाई. काय म्हणते सासूबाई? दिसतंय सोनबाई दिसतंय. तर मित्रांनो, फायनली आम्ही जीवदानी आईच्या मंदिरापाशी पोहोचलोय.
तर मित्रांनो आता जाऊन काय फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट जातो हो का. तर नमस्कार मित्रांनो आता आंघोळ वगैरे केली मस्तपैकी. आता आवरून वगैरे घेतलंय. तर मित्रांनो आता डायरेक्ट आता थेट पायऱ्या चढायच्या मस्तपैकी. चला मित्रांनो जाऊया. तर मित्रांनो पायरी चढताना खूप त्रास व्हायचा. तर मित्रांनो चढायच्या अगोदरपासून मला पायाला गोळे आले होते, पण तरी पण मी म्हणलं आता इथपर्यंत आलोय तर चढायचंच आहे, काही होऊ दे. तर चला मित्रांनो असंच चालूया, बघू जोपर्यंत जिथं दुखल तिथं थांबता येईल आणि परत जाता येईल. तर मित्रांनो जीवदानी माताचे मंदिर खूप उंच आहे, 1500 पायऱ्या चढावं लागतात. तर मित्रांनो देवाची कृपा म्हणा, त्रास नाही झाला, पाय खूप दुखायचे. जय माता दी. मित्रांनो दर्शन एकदम मस्त झालं आहे. जीवदानी आईचं दर्शन घेऊन खूप भारी वाटतं. एकदम तुम्ही इथं येऊन बघा. इथं आल्यानंतर ना तुम्हाला एकदम जी निगेटिव्ह एनर्जी असेल ती निघून जाईल, एवढं खतरनाक आहे. आणि तर मित्रांनो फायनली मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. तर रवी कसं वाटलं तुला दर्शन घेऊन? एकदम मस्त भाऊ. तर मित्रांनो दर्शन घेऊन खूप मस्त वाटलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओ कुठं काढूया. मित्रांनो चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.